मी राजेश डवरे, कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा। आज आम्ही काही विद्यार्थी आणि शेतकऱ्यांबरोबर इथं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या या शिवार फेरीत आलो आणि अतिशय चांगल्या प्रकारचे एक गांडूळ खत ज्याची विचारणा होते। वेगवेगळ्या पद्धतीने गांडूळ खत बनवले जाते। त्याचे बेसिक कॉम्पोनंट्स शेण असते, काडी कचरा असतात आणि गांडूळाचं विरजन असते। त्याच्यामध्ये अनेक पद्धती जरी असल्या तरी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली जमिनीवरील वाफा पद्धत जी आहे ती आपली अद्ययावत आणि शास्त्रीय पद्धत आहे। याच्या व्यतिरिक्त आपण जसं उदाहरणार्थ इथं दिसत आहे, याला आपण एक बेड म्हणतो किंवा ट्रेंच पद्धतीने पण बनवू शकतो, आपण हिंप पद्धतीने बनवू शकतो। पण सोप्या भाषेत सांगायचं, ज्यांच्याकडे स्वतःचं शेण निघते 10-15 टोपले, त्यांनी ते 15-20 दिवसाचं शेण उचलून काडी कचरा त्याच्यात मिक्स करून त्याच्यात आयसिनिया पोटीला गांडूळ सोडून 40-45 दिवसात चहाच्या पत्तीसारखं चांगल्या पद्धतीचं गांडूळ खत सरफेस बेड मेथडनं आपण करू शकतो आणि ते कमी खर्चाचं आहे। वर तुराची झोपडी वगैरे छत असेल तर फारच चांगलं। आणि या व्यतिरिक्त जसं आता या ठिकाणी विद्यापीठाने डेमॉन्स्ट्रेटिव्ह मॉडेल ठेवलं, हे ट्रेंच मेथडसुद्धा आपण वापरू शकता। परंतु सांगायचा उद्देश असा की गांडुळाची विष्ठा 80%, 10% ओलावा आणि 10% त्याचं अंडीपुंज याचं मिश्रण म्हणजे गांडूळ खत। तर ते विद्यापीठाने शिफारस केलेल्या पद्धतीनं करावं आणि त्याला प्राधान्य द्यावं कमी खर्चाचं तंत्रज्ञान म्हणून, आणि नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीचा दोन्हीचा घटक म्हणून स्वतः शेतावर तयार करून ते वापरावं एवढाच संदेश आहे। धन्यवाद, नमस्कार। धन्यवाद।